पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दूरध्वनीवरून चर्चा. जागतिक शांतता, स्थैर्य आणि समृद्धीसाठी एकत्रित काम करत राहण्याची कटिबद्धता व्यक्त. कोविडच्या काळात कर्तव्य बजावताना मृत्यू झालेल्या सर्व डॉक्टरांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपयांचा मदत निधी देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश. राज्यातील सोयाबीन आणि कापूस खरेदी केंद्रांशी संबंधित अडचणी आणि तक्रारींवर तोडगा काढला जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत ग्वाही. विधानसभेत 75,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांना मंजुरी. आतापर्यंत 40,000 कोटी रुपयांचं पॅकेज पूरग्रस्तांना दिल्याची उपमुख्यमंत्र्यांची माहिती. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत न मिळाल्याचा आरोप मुख्यमंत्री कार्यालयानं फेटाळला. गेल्या 3 महिन्यात 61 कोटींपेक्षा अधिक मदत दिल्याचं केलं स्पष्ट. दीपम निकालाप्रकरणी न्यायाधीशांविरोधातल्या महाभियोग प्रस्तावाचं उद्धव ठाकरे यांनी केलं समर्थन. हा हिंदूंचा अपमान असल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे यांचं प्रत्युत्तर. मुंबईकरांसाठी सुधारित भोगवटा अभय योजनेची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. 10 लाख मुंबईकरांना दिलासा. मुंबई पागडीमुक्त करण्यासाठी ही स्वतंत्र नियमावली करणार. इंडिगोनं प्रवाशांसाठी 10,000 रुपये नुकसान भरपाई देण्याची केली घोषणा. व्हाउचर स्वरूपात ग्राहकांना मिळणार नुकसान भरपाई. आणि चंदीगडमधल्या मुल्लानपूर इथल्या दुसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेचं भारतासमोर 214 धावांचं आव्हान.